एक लग्न असेही भाग 71 या कथेच्या आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्या. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. पटवर्धनवाडा. आज पटवर्धनवाडा पुन्हा एकदा चिमुकल्यांच्या स्वागतासाठी सज्ज होत होता. काय शौर्य, काय नंदिनी आणि मधू, सगळेच उत्साहात जोमात कामाला लागले होते. अण्णासाहेब तर नुसते लहान मुलासारखं हे नाही ते करत वाड्याभर फिरत होते. चेहऱ्यावर आनंद असा की सोन्यावर सुहागा. सगळे सुद्धा फार आनंदात होते. असणार का नाही, इतक्या वर्षांनी या वाड्यात हा दिवस आला होता. आणि दुसरं कारण म्हणजे सगळ्यांच्या लाडक्या शिव आणि गौरी यांचे बाळ होते, म्हणून दुप्पट आनंद होता सगळ्यांना, जो त्यांच्या गगनात मावत नव्हता. वाड्याच्या एंट्री गेट पासून तर मुख्य दारापर्यंत फुलांची रांगोळी काढली होती. मुख्य दारावर तोरणे बांधून त्यावर वेगवेगळ्या रंगाचे फुगे लावले होते. दारात सुस्वागतम असे फुलांच्या पाकळ्यांनी लिहिलं होतं. तर आत हॉलमध्ये सुद्धा 2-2 बाळांचे फोटो लावून वेलकम बेबीज असं लिहिलं होतं. संपूर्ण हॉल विविध रंगांच्या फुगे आणि फुलांनी सजला होता. इतकंच नव्हे तर शिव आणि गौरीची खोली सुद्धा छान अशी लहान बाळांसाठी सजवून घेतली होती. आणि आता ते सगळे बाळ आणि गौरीची वाट बघत होते. गौरीच्या माहेरचे सुद्धा आले होते. सगळ्यांचे डोळे बाहेर लागले होते, फक्त आपल्या अजय आणि मधूला सोडून, कारण त्यांचे डोळे एकमेकांत गुंतले होते. अजय मधूला बघत होता, तर मधूची नजर सुद्धा अजयवरच स्थिरावली होती. नजरेनेच दोघे बोलत होते. आज तर खूप खूप छान दिसते माझी एंजल. अजय मधूच्या त्या मरून रंगाच्या ड्रेसवर आपली नजर टाकत स्वतःमध्येच कुजबुजला. आज मधूने मरून रंगाचा पंजाबी सूट घातला होता, जो तिच्यावर खुलून दिसत होता. साधासा मेकअप आणि मोकळ्या सोडलेल्या केसांमध्ये अजयची एंजल अजयच्या हृदयात घर करून जात होती. आता जाऊन तिला आपल्या मिठीत घे. असं त्याचं मन त्याला सांगत होते. त्याला तो अधिकार सुद्धा होता, कारण दोघांचंही लग्न जुळले होते. पण अजयचा स्वभाव बघता ते शक्य नव्हतं. आणि मधू, ती तर स्वतःहून कधी समोर जाणार नव्हती. या बाबतीत ती सुद्धा अजयसारखीच लाजाळू होती. म्हणून दोघांचाही आखो आखो आणि इशारो इशारो में चालू होतं. दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके सबको हो रही है, सबको हो रही है खबर चुपके चुपके. ओ दो दिल मिल रहे हैं कर चुपके चुपके. शौर्य, जो कधीच त्यांना बघत होता, अचानक आपल्या मोबाईलवर गाणं वाजवू लागलं. तसेच मधू आणि अजय भानावर आले, तर सगळी जनता हातातलं काम सोडून त्यांना स्मित करून बघत होती. चला चला, डोळ्यांचे पेच लढवून झाले असतील तर थोडं काम करून घ्या. दादा आणि वहिनी कधीही येतील. आधीच माझी कंबर दुखत आहे काम करून करून. शौर्य त्या दोघांच्या मधात येऊन कमरेवर हात ठेवून नाटकी सुरात म्हणाला. तसं मधूने त्याच्या कमरेवरच आपला हाताचा हातोडा मारला. आई गो, शौर्य जोरात ओरडला. मधू, ही कुठली पद्धत झाली? कावेरी आत्या रागात जोरात ओरडली. काही नाही ग आई, ही सगळी याची नौटंकी आहे. मधू शौर्यला बघत थोडी चिडलेल्यापणात, बघ बघ आत्या,
हिला तर सगळं नाटकच वाटतं. तूच तूच फक्त माझी आहेस. तुलाच फक्त या लेकराची काळजी आहे. शौर्य कावेरी आत्याला जवळ येत थोडं अजून जास्त भावुक होत म्हणाला. तसं कावेरी आत्याने त्याला पडसवलं. पक्का ड्रामेबाज आहे, पण इथे करून काय फायदा? झी टीव्हीच्या शो मध्ये तरी करायला पाहिजे, तर निदान फायदा तरी. नंदिनी आणि मधू दोघी शौर्याच्या ड्रामेबाजीवर थोड्या सिरतच कुजबुजल्या आणि पुन्हा आपली कामे करू लागले. हॉस्पिटल. इकडे हॉस्पिटलमध्ये गौरीने नुकतंच बाळांना पाजलं होतं आणि आता तिची दोन्ही बाळं पाळण्यात झोपली होती. तितक्यात सुजाता आत आल्या. त्यांनी पाळण्याजवळ जाऊन बाळांवर एक नजर टाकली. झोपलीत का ग? सुजाता. हो छोटी मा, नुकतीच झोपली आहेत. गौरी बाळांना बघत. बरं शिव कुठे आहे? दिसत नाही. सुजाता खोलीवर नजर टाकत. छोटी मा, ते डॉक्टरांशी बोलायला गेलेत. आज घरी जायचं ना म्हणून. गौरी. बरं छोटी मा, घरी काय चालू आहे? आज सगळे खुश असतील ना बाळ येणार म्हणून? गौरी हलके हसत. अगं फक्त खुश नाही तर महाखुश आहेत सगळे. त्यांचे डोळे तर आताही दाराकडेच टिपले आहेत. आणि नाना, ते तर कधीचेच बाळांची वाट बघत आहेत. सगळ्यांनाच बाळांना बघण्याची आणि घेण्याची घाई झाली आहे. सुजाता गौरीजवळ बसत. आणि मी आताही सांगू शकते, आतापासूनच त्यांची पैज लागली असेल. आधी कोण बाळांना घेणार म्हणून एकामागे एक नंबरही लावला असणार त्यांनी, सुजाता म्हणाल्या. तशी गौरी स्माईल करू लागली. चल मग चालायचं? शिव आत येत म्हणाला. त्याला अजूनही सुजाता आल्याचे माहीत नव्हतं, पण जसा तो आत आला त्याचं लक्ष गौरीच्या बाजूला उभ्या सुजातावर गेलं. छोटी मा, तू कशाला आलीस? मी आणि जान आलो असतो ना बाळांना घेऊ. उगाच तुला त्रास. शिव. त्यात त्रास कसला शिव? आणि मला माहिती आहे तू सगळं सांभाळू शकतो. मी इथे तुझ्यासाठी आलीच नाही, मी तर माझ्या या गुंडच बाळांसाठी आली आहे. सुजाता बाळांच्या जवळ जात म्हणाल्या. तसं गौरी आणि शिव दोघांच्याही ओठावर स्मित हसू आले. नंतर शिवने गौरीला उठायला मदत केली. गौरीने एक बाळ तर सुजाताने एक बाळ हातात घेतले आणि ते रूम बाहेर पडले. हॉस्पिटलच्या गेटजवळ येऊन शिव कार आणायला पार्किंगमध्ये गेला. त्यानंतर त्याने सुजाता आणि गौरीला गाडीच्या मागच्या बाजूला बसण्यास मदत केली आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी चालवू लागला. रात्री बाळांनी गौरीला खूप त्रास दिला होता. त्यात तिची झोप सुद्धा झाली नव्हती. म्हणून गाडीत बसल्या बसल्या गौरीने आपले डोळे मिटून घेतले. शिव समोरच्या आरशातून मागचं सगळं बघत हळूहळू गाडी चालवत होता. पण जसं त्याने गौरीला झोपताना पाहिलं, त्याने गाडीची स्पीड आणखी कमी केली. गौरी तर झोपली, पण तिचे ते गुंडच चिमुकले आपली झोप पूर्ण करून आता खेळण्याच्या मूडमध्ये होते. म्हणून आपल्या आईला शांत बघून आपले हातपाय हलवत होते. पण आईला शांत बघून शांत राहतील तर ते बाळ कसले ना. तर झालं चालू त्यांचं रडणं. एक तर एक दुसरा सुद्धा त्याचं बघून रडू लागला. तिकडून शिव त्यांना आवाज देत शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला सुद्धा माहिती होतं गौरीला रात्री किती त्रास झाला ते. म्हणून निदान आता तरी ती शांत झोपावी इतकंच त्याला वाटत होतं. म्हणून तो आपल्या त्या लबाडांना शांत करत होता. सुजाता सुद्धा दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करीत होत्या. पण आपल्या आजी आणि आपल्या बाबांचं आईवरचं ते प्रेम बघून
जणू आणखी जडली ती कार्टे, म्हणून आणखी जोरात रडू लागली. त्यांना मुळीच चाललं नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं. एकदम अटेन्शन खेचू होते आतापासून. आता बाळ रडतील आणि आईला जाग येणार नाही असे होईलच कसे ना. शेवटी बिचारी गौरी उठली. आईला उठलेलं बघून आतापर्यंत टोह फोडून रडणारे ते बदमाश अचानक शांत झाले. तर शिव आणि सुजाता त्यांना डोळे मोठे करून बघू लागले. त्यांना तर विश्वासच बसत नव्हता. शेवटी दोघांनीही स्मित करतच नकारमध्ये मान हलवली. बापरे, आतापासून हे असे आहेत, समोर तर काही खरं नाही गौरीचं, म्हणून गौरीने चिडत सुजाताला पाहिलं. जणू सांगत असावी, छोटी मा, आता माझं कसं होणार? तू चिंता करू नकोस बाळा, तू एकटी नाहीस, आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत. सुजाता जणू गौरीच्या मनातलं ओळखून म्हणाल्या. तसं गौरीने त्यांच्या खांद्यावर आपली मान टाकली. शिव फार काळजीपूर्वक गाडी चालवत होता. गौरीला आणि बाळांना कुठलाही त्रास होणार नाही याची तो दक्षता घेत होता. थोड्याच वेळात त्यांची गाडी पटवर्धनवाड्याच्या गेटवर आली. तसं वॉचमॅनने गेट उघडलं आणि त्यांची गाडी त्या फुलांच्या रस्त्यावरून समोर जात होती. आणि तशी तशी शिव आणि गौरीच्या ओठांवर स्माईल येत होती ते सगळं बघून. कारण ती फक्त एक सजावट नव्हती, तर त्यांच्या कुटुंबाचं त्यांच्यावर असणारं प्रेम होतं, जे त्यांनी या प्रकारे दाखवलं. थोड्याच वेळात ती गाडी मुख्य दारावर आली. तसे गाडीचा आवाज ऐकून आतापर्यंत आसुसले ते धावतच बाहेर आले. शिव गाडी बाहेर आला. त्याने लगेचच मागच्या बाजूचा दार उघडला आणि गौरीला उतरायला मदत केली. गौरी आणि सुजाता बाळांना घेऊन बाहेर आल्या. तसे शौर्य, नंदिनी आणि मधू समोर झाले. गौरी तर ती सगळी सजावट बघून भारावूनच गेली आणि तिला भरून येऊ लागलं. आणि ती तशीच भरल्या डोळ्यांनी त्या फुलांच्या रस्त्यावरून हळूहळू चालत समोर जाऊ लागली. ते दाराजवळ पोहोचले तसं जताने आपल्या हातातलं वाळ शिवच्या हातात दिलं आणि ते वाड्याच्या आत आल्या. तर कावेरी आत्याने शिव आणि गौरीला तिथेच थांबवून घेतलं. सुजाता यांनी जाऊन आरतीचं ताट घेऊन आल्या. त्यांनी दारातच शिव आणि गौरीला बाळांसोबत ओवाळले. गौरीला हळद कुंकू लावून सुजाता तोच हात बाळांकडे नेणारच की छोटी मा, शिवचा आवाज आला. सुजातांनी पाहिलं तर शिव त्यांना नाही मध्ये इशारा केला. त्याच्या डोळे काळजीने भरले होते. त्यांना नको लावू सगळं, ते फार लहान आहेत, शिव म्हणाला. तसे तिथे असणारे सगळे हलकी स्माईत करत त्याला बघू लागले. तर सुजाता यांनी स्मित करतच नकार दिला. बरं, नाही लावत, पण हे तर लावूच शकतो ना, सुजाता फुल दाखवत म्हणाली. हो, पण थोडेच लाव, जास्त नको, शिव बोलला. तसं सुजाताने याचं काही नाही होऊ शकत या आविर्भावात त्याला पाहिलं आणि बाळांना फुलं लावली. नंतर कावेरी आत्याने चौघांवरून तेलवाटी ओवाळून घेतली आणि दाराच्या चौकटीत टाकली. ये बाळा, आत ये, सुजाता गौरीला म्हणाली. गौरी पाय टाकणारच की. अगं बहिणी, हे तर तू विसरलीस, कावेरी आत्या आपल्या हातातलं पातेलं दाखवत म्हणाली. त्यात कुंकुवाचं लाल पाणी होतं. बरं झालं वंस, तुम्ही आठवण काढली, बोलून सुजाताने ते पातेलं आपल्या हातात घेतलं आणि गौरी फक्त बघत होते. गौरी बाळा, आता यात बाळांचे पाय टाकून त्याची छाप या कपड्यांवर ठेव.
सुजाता म्हणायला उशीर की काय? शिवचा जोराचा आवाज तिथे गुंजला. आता तुला ओरडायला काय झालं नानासाहेब? शिवचे ते ओरडणे ऐकून म्हणाले, आजोबा तुम्ही ऐकलं ना छोटी मा आता काय म्हणाली? शिव त्या टाटाकडे इशारा करत बोलला. हो ऐकलं आम्ही. न ऐकायला काही बहिरे नाही झालोय नानासाहेब. अहो प्लीज करून घ्या ना. तसंही प्रत्येक रीतीमागे काहीतरी उद्देश असतो, त्यांचं काहीतरी महत्व असते, गौरी म्हणाली. तसा शिव तिला चिडून बघू लागला. आता असे काय बघता? गौरी थोडी त्रासून म्हणाली. बघतोय की तू नक्की डॉक्टरच आहेस ना? शिव गौरीवर नजर रोखत. म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला गौरी? हेच की तुला यात काही वाईट असे वाटत नाही आहे? अगं या कुंकूमध्ये केमिकल रंग असतो, त्यामुळे बाळांना काही झालं तर? शिव काळजी सुरात. शिव थोड्या वेळाने काही होणार नाही. गौरी हळूच. तसा आता शिव आणखी चिडला आणि गौरीला एक टफ लुक देत बघू लागला. ठीक आहे छोटी मा, पण हे शेवटचं. यानंतर माझ्या बाळांना असले काही लावलेलं मला चालणार नाही. अगदी काजळ सुद्धा नको आहे मला त्यांच्या डोळ्यात. शिव थोडा चिडून म्हणाला. तसं सुजाता यांनी फक्त मान डोलावली आणि ते कुंकूचं पातेलं गौरी समोर पकडलं. गौरीने आपल्या हातातले असलेल्या बाळाचे पाय त्या पाण्यात टाकले आणि तसेच कावेरी आत्याजवळ असलेल्या त्या पांढर शुभ्र फडक्यावर त्याच्या छोट्या छोट्या पायांचे ठसे उमटवले. तसा शिव लगेच समोर झाला आणि आपल्या खिशातून रुमाल काढून त्या बाळाचे पाय स्वच्छ करू लागला. दुसऱ्या बाळाच्या वेळी सुद्धा त्याने तशीच घाई केली. त्यानंतर शिव गौरी बाळांना घेऊन आत आले. तसा शिव मेडला आवाज देऊ लागला. हो साहेब. मेड समोर येत म्हणाले. जाऊन एक मोठं पातेलं आणि पाणी घेऊन ये लवकर, शिव म्हणाला. तशी ती मेड धावतच किचन मध्ये गेली. सगळे तिथे उभे राहून फक्त एकमेकांच्या तोंडांना बघत होते. कुणालाही शिवच्या वागण्याचे कारण समजत नव्हते. आणखी किती उशीर? शिव ओरडला. तशी ती मेड धावतच येऊन शिव समोर उभी झाली. तिच्या एका हातात एक मोठं पातेलं होतं आणि दुसऱ्या हातात पाण्याचा जग. शिवांशने लगेच आपल्या बाळाला तिथे धरलं आणि मेडला पाणी टाकण्याचा इशारा केला. तशी ती मेड पाणी टाकू लागली तर शिवांश आपल्या हातात असणाऱ्या बाळाचे पाय हलके हलके घासून स्वच्छ करू लागला. आता कुठे सगळ्यांना त्याच्या वागण्याचा अर्थ लागला आणि त्यांनी नाही म्हणतच डोक्यावर हात मारून घेतला. नंतर शिवने बाळाचे पाय कोरडे करून घेतले. शिवने दुसऱ्या बाळाचे पाय सुद्धा तशाच प्रकारे स्वच्छ करून कोरडे करून घेतले. तशी ती मेड निघून गेली. या सगळ्यात गौरी मात्र सोफ्यावर बसून शिवचं वागणं एन्जॉय करू लागली, पण सोबतच तिच्या मनात भीती वाटू लागली. वहिनी, दादाचं वागणं बघता तुझं काही खरं नाही गो. तुला तर प्रत्येक गोष्टी करताना फुकू फुकू पाय ठेवावं लागेल, कारण या हिटलरची टांगती तलवार तुझ्या निशाण्यावर असणार आहे. मधू हळूच कुजबुजली. तशी गौरी घाबरून सुजाता आणि कावेरी जानकी यांना बघू लागली. जसं सांगत असावी आता माझं काही खरं नाही. तर त्या सगळीजणी सुद्धा तिला तसंच बघत होत्या. सगळे बाळांसोबत खेळण्यात रमले होते. पाडी पाडी करून सगळे त्यांना घेत होते. ते दोघे सुद्धा प्रत्येकांकडून आपले लाड करून घेत होते. तितक्यात शिवची प्रिन्सेस रडू लागली.
तसा शिव धावत जाऊन जानकी यांच्या हातातून आपल्या हातात घेतली आणि तिला शांत करू लागला. तर आपल्या बहिणीला डॅडच्या हातात बघून शिव वर्जन 2 कसा मागे राहणार होता. त्याने सुद्धा आपले नाक फुगवून आपला ओठ बाहेर काढला आणि जोरात रडू लागला. तसं इकडे प्रिन्सेसने आपल्या रडण्याचा आवाज वाढवला. दोघांमध्ये जणू रडण्याची स्पर्धा सुरू झाली होती. 2 दिवसांचे ते आतापासून एकमेकांना टक्कर देण्यात होते आणि देणार का नाही, हा गुण तर त्यांच्या रक्तातून त्यांना मिळाला होता. आता शिवचंच रक्त ते, इतका ॲटिट्यूड तर त्यांच्यात असणारच ना. तर शिवला दोघांचं ते रडणं सहन होत नव्हतं. त्याच्या हातात असते तर त्याने त्यांना जन्माला येताना सुद्धा रडू दिलं नसतं. जान, खूप झाल्यात गप्पा, आता चल, यांना सुद्धा भूक लागली असेल, बोलून शिव गौरीचं काहीही न ऐकता सरळ तिला खोलीत घेऊन जाऊ लागला. बिचारी गौरी. शिवचे बाळांसाठी पजेसिव्ह पण गौरीला सोसवणार की नाही माहिती नाही बाबा. सुजाता जाणाऱ्या गौरीला बघून म्हणाल्या, हो सुनबाई, पण काळजी करू नका, नवीन नवीन बाप झाला आहे ना म्हणून असा वागतो. 2 दिवसात येईल जाग्यावर, आणि नाहीच आला तर आम्ही आहोत ना, त्याचे चांगलेच कान पिडून आणू त्यांना जाग्यावर, नानासाहेब म्हणाले. तसे सगळेच हसले. बरं नाना, आता येतो आम्ही, आबासाहेब उठत बोलले. आता कुठे तुझी पटवंड या घरात आली आणि तू जायचं बोलतो आहेस, थांब की आणखी थोडं, नानासाहेब म्हणाले. मन तर माझंही आहे नाना, पण येत जात राहू की आम्ही. तसंही माझं कोल्हापूरला जायचं अजून तरी ठरलं नाही. तुला हवं तर रोज येईल, इथेच तर आहे काही अंतरावर, आबासाहेब म्हणाले. आता मात्र नानासाहेब काही बोलू शकले नाही. सगळ्यांची भेट घेऊन आबासाहेब आपल्या कुटुंबासोबत निघाले. पुढील भाग लवकरच बघू. आणखी शिवमधला पजेसिव्ह डॅड काय काय उद्योग करतो ते. पण तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. धन्यवाद.